हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. तर चला, बऱ्याच दिवसातून मोबाईल हातात घेतला ना, तर आता काय बोलावं ते सुद्धा लवकर लक्षात येत नाही. तर आज ना गुरुवार होता, गुरुवार आहे आणि स्वामींचा वार. तर सकाळी काय स्वयंपाकाचं करायचा नव्हता, तर मग पटपट फारसं काम आवरून घेतलं आणि नंतर देवपूजा केली. तर आज ना देवपूजा झाली आणि लगेच कपडे बिपडे धुवून घेतले. बाहेरचं काम आवरलं का, धुणं भांडी झाली का, तर सगळं काम आवरल्यासारखं असं वाटतं. पण आज ना मला थोडेसे जरा लवकरच भूक लागल्यासारखी झाली. तर मग नेमका आज उपास पण होता आणि मग मी घेतलं नारळाचं पाणी प्यायलं. तर म्हणलं चला नारळाचं पाणीच पिऊ आज सकाळ सकाळ. तर झाडं बघा, पाऊस थोडासा झाल्यामुळं किती फुलले तर, आणि ते छोटेसे 2 फुलं आले होते त्याला, ते काय माझं लक्षच नाही गेलं. तर त्याला असो, आता येणारच जास्त कमी फुलं त्याला. तर गुलाबाचं झाड पण बघा किती छान फुटलं आहे, त्याला आणखीन नवीन पालवी फुटली तर भारी वाटतं. स्वतः लावलेलं झाड आणि एवढं छान फुटलं की आणखीन छान वाटतं. तर झाडांना पण काळजी घेतली तर झाडं येतातच. पण आपलं काय होतं ना, कामाच्या धावपळीत झाडांवर दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष झालं की झाडं हे होत नाहीत. तर इथून बघा अचानक नारळाचं एक नारळ पडलं आणि ते नारळ मला सापडलं. आज ना सकाळी उठल्याच हे नारळ सापडलं होतं. तर म्हणलं चला स्वामींनी आज आपला प्रसादच दिला म्हणायचं. तर मग लगेच फोडून घेतलं आणि त्यातलं पाणी पण पिले. म्हणलं आज उपवास येतं, उपवासाचंच फोडू, नंतर माझ्याकडून राहील ना तसंच राहून जातं. तर म्हणलं चला नारळ सकाळ सकाळ झोपेतून उठल्या नारळ पडलेलं दिसलं, सापडलं नारळ ओलं पाण्याचं. तर म्हणलं चला स्वामींनी आपल्याला प्रसादच म्हणून दिले सकाळ सकाळ, आज गुरुवार आहे नेमकंच. तर घेतलं होतं नारळ पाणी प्यायला. आता त्याला फोडते एकदा, नारळाचं पाणी पिते आणि नंतर पुढं स्वयंपाक आज काही केलंच नाही, फक्त खिचडी करणार आहे. ती पण अजून केलेली नाही, भिजायला उशिरा घातली ना, ते उशिरा भिजणार आहे. तर म्हणून तोपर्यंत नारळाचं पाणी पिऊन घेऊ. तर चला मग पुढं कंटिन्यू राहा. ब्लॉग कसा वाटतोय नक्की बघा. तर शब्दानं भिजू घातलेला खूप छान असा भिजला होता आणि लाईटच नव्हती. बऱ्याच वेळ लाईटची वाट बघत बसली आणि नंतर लाईट आल्यानंतर मग मसाला काढला. तर मी बटाटे आज काय उघडून घातले नाही, कापूनच घातले. कापूनच अगोदर तळायला टाकले आणि ते मऊसूत झाले की छान असे, मग नंतर वरून खिचडी टाकली. तर आज दोघांना पण खिचडीच खाण्याचा बेत होता. तर म्हणलं जरा एखाद दिवशी असं सर्वांना. तर आता दुपारचे 5 वाजत आले तर, आणि खिचडी खाल्ली. नंतर थोड्या आराम केला. म्हणलं आता चला जरा बाहेर निघावं. झाडझूड केली, आवरलं, कपडे बिपडे आतमध्ये टाकले आणि घरचं सगळं आवरलं. बाहेर आले तर वातावरण खूप छान असं वाटलं. आज पावसाने सुट्टी दिली, पण असे ढगडं निघले तर ऊन नाही काय नाही, शिरळ, आणि वारं पण भरपूर असं वारं सुटले बघा. वारं, झाडं नुसते पूर्णपणे हलू राहिले. तर मग घरातलं काम आवरलं. आता म्हणलं चला एक वावरातून चक्कर मारून यावं, कारण माझं 3रा पारचा जसं काम नाही आहे ना घरी आहे ना, तसं माझं रोजची ती रुटीनच चालू झाली. दुपारी थोड्या वेळ आराम करायचा आणि दुपारी वावरात चक्कर मारायला जायची. तर चला म्हटलं येऊ वावरातून एक चक्कर मारून. बघा किती वारं सुटले. आज आम्हाला पावसाने सुट्टी दिली, पण झालं आहे बऱ्यापैकी पाऊस. पण म्हणावं असं एवढा पण नाही झाला. पाऊस पण पाहिजेच, सध्या पावसाची गरज आहे आपल्याला. पण आता काय करीन, ते निसर्गाच्या हातात, ते कोणाच्या हातात आहे का नाही. बघा पिंपळाचं झाड किती हलतंय. एवढं वारं सुटलंय ना, बापरे, विचारूच नका. तर चला आता येऊ वरून चक्कर मारून. आणि बरेच दिवस झाले तुम्हाला आपल्या शेतीत का ऊस लावला होता, छोटा होता, तेव्हा दाखवला होता. नंतर दाखवलाच नाही, वावरात गेल्यावर ब्लॉकच घेतला नाही. तर म्हणलं आज तुमच्याशी ते पण शेअर करते, केवढा लाभ झाला आहे, काय ऊस ते तुम्हाला पण दाखवते. तर चला मग मी आले वावरापाशी मोबाईल बघता बघता. तर थोडासा पाऊस झाला आहे, वारं सुटले, आवाज येतो थोडा
थोडासाच पाऊस झालाय तर बांध ते बघा किती छान असे हिरवेगार झाले, किती छान बेनेरी आली त्याला. आणि काय म्हणतात ना निसर्गाची लीला. तर एवढ्या पावसाने पूर्ण झाडं पिकं हसायलाच लागले तर. आणि वावरात आत्ताशी खरं असं वाटू राहिले वावरात जावा, कारण उन्हाळ्यात चक्करला यायचो पण बारीक करून मागं जायचो, कारण माल सुकलेले दिसायचे, त्यांना पाण्याची कमतरता आहे असं भासायचं. आणि आता आहे ना पावसामुळं सगळेच म्हणजे माल झाडं सगळं असं व्यवस्थित खुललं आहे ना, एवढं छान वाटतंय वावरात. आता चक्करला आलं तरी पण भारी वाटतंय आणि येऊशी पण वाटतंय. अजून काही कपाशात म्हणजे कपाशात आताच लावल्यात लोकांनी छोटे छोटे, आपल्याला नाही यंदा कपाशी, छोटे छोटे अजून 2-2 पानर. पण जे पहिले पिकं होते जसे की ऊस हे, तर जनावरांचे चारे हे भरपूर असे भारी झाले, छान झाले, हिरवेगार झाले. तर हा बघा हा एक आपला ऊस. आता कडीपोत आहे त्या लिंबापोत, पण इथून आता उंच झालाय, वाढलाय, तर एवढं काही दिसणार नाही. झाडं कशी डोलते छान वाटतात झाडापाशी. काय करता एखाद्या काय म्हणतात ना फिरायला देत ना पर्यटन बघून, तर आपलं वावर पर्यटनापेक्षा काय कमी याच्यात. आपल्याला आपलं वावरच पर्यटन स्थळ आहे का नाही. म्हणजे अजून तर थोडा पाऊस झाला आहे, अजून आता भरपूर असा पाऊस जर झाला ना तर मग छान होतील माल. पण चला काही का होत नाही, म्हणतात ना मरणाला रात आडी तसं झालं आहे. आमचे ना एकाडे एक पट्टे आहेत ना, पलीकडला आमचा होता, हा परत बाकीचा आणि हा परत आमचा. हा छोटाला आहे अजून, म्हणजे तो भरपूर जादा मोठाला झाला आहे आणि हा बारीक राहिला आहे. लावायला उशीर झाला होता, उशिरा लावण्यात गेला ना. हा हे अर्धच थोडं आहे, पूर्ण नाही, पलीकडून घासन ते. तर चला घासाकडून तिकडं आत्ता नाही जायचं मला, आता थोडंसं काम आहे, तर मी आता काय तिकडं जाणार नाही. ज्यावेळेस जाईन त्यावेळेस तुमच्याशी तिथं पण ते पण दाखवेन, तुम्हाला तुमच्याशी शेअर करीन. तर चला मग तिकडं नाही, इथून मोबाईलमध्ये नाही दिसत. म्हण ना नात करते काय. खाल्लं का मग एक गल्ला सुरू केला का. पाणी काढून नको रे वाचा होतो काय नाही तुम्हाला मग ती सगळी वाजली खालती करून तुम्हाला नाही कळत. तर बघा ह्या कुत्रीची फक्त दुडदुडी उडत तुम्हाला दिसते की माहीत नाही, पण थोडीशी दुडदुडी उडत येईल. किती म्हणजे माणसाची परिस्थिती कशी असते, माणूस असो की मुक चित्राब असो, प्राण्यांचा जीव सगळ्यांचा एकच आहे. तर हिच्याकडे बघून असं वाईट वाटू राहिलं आहे ना काय. बघा इथं नदीपाशी परवा दिवशीपासून कुत्री हे झाली,
म्हणजे काय झालं आहे काय माहिती तिला काय खाल्लं काय नो, आणि अशी तरफडत होती सगळ्या याच्यात तिने खुरदळीलं आहे. आणि आता आहे ना हे करू राहिली, म्हणजे जीव जाय ना तिचा, हातपाय खोडायची बारी असं झालं आहे तिला. तर इतकं वाईट वाटतं ना, माणसाचं दुखत असलं तर ह्याने त्या दवाखान्यात अशी दुखदुखी उडत असल्यावरसुद्धा घेऊन पळते. तर एक आशा लागते आणि ती असं कसं तरी होतं ना तिच्याकडे बघून, किती तरसू राहिली जीवाला ती. अशी वेळ कधी येऊ नये. मुख्य चित्रापाशी अशा हालपा घेतले ना आणखीन कसं तरी होतं. माणूस माणसासाठी किती हे करतं धावपळ, पण ती 2-3 दिवस झाले तिथं तशी पडली. आणि मी 2 दिवस झाले बघते तिला येता जाता, पण ती ना तशीच थोडं म्हणजे काल चांगली ही होती, सावध होती. आज हिना नुसती थोडीशी दुगदुगी उडू राहिली, तुम्ही बघितलंच असेल त्याच्यात मोबाईलमध्ये. चला परमेश्वरा असा टाईम कोणालाच येऊ देऊ नको.